होई तुझा मित्र खरंच येणार ना? त्याने मला बोलवलंय म्हणल्यावर येणारच ना बाबा. मोठे. बरं एक मी पूजेचं सामान घेऊन येतो. सारंग सर मी पण येते, मलाही पूजेचं सामान घ्यायचंय. हा तू इथेच थांब. ठीक आहे, मी पूजेचं सामान आणतो आणि जर अभिर आला असेल तर त्याला पण घेऊन येतो. तोपर्यंत गाडीच्या बाहेर निघायचं नाही. हा चल लवकर. अरे अबीर किती घाई करतोस? थांब अबीर, थांब ना. काय करतोयस? आई तू बघ ओवी. चल जाऊ तिच्याकडे. अरे हो थांब, आधी पूजेचं सामान घेऊया. अगं आई तू एक काम कर, तू पूजेचं सामान घेऊन मंदिरातून भेट मला. मी ओवीला घेऊन लवकर तिथे येतो बघ. अरे अबीर, ऐकतच नाहीये मुलगा. अरे अबीर किती वेळ लावलास रे यायला? मी वाट बघत होते. सॉरी पण आता आलोय ना. आता आपण खूप मजा करत असतो की ग. मला तुला भेटून ना खूप छान वाटते. मला पण तुला भेटून ना खूप आनंद झाला असता बघ. अबीर एवढी माणसं येतात, काय चाललंय? अगं आज नाही त्या उत्साह असतो बघ. म्हणजे काय? अगं म्हणजे जो कोणी डोळ्यांवर पट्टी बांधून एकही शब्द न बोलता विठोबाच्या पुढे दिवा लावेल, त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम कायमचे दूर होत असतात बघ. आणि त्याची सगळी इच्छा पूर्ण होत असतात. हो मग आपण दोघं दिवा लावायचा. पण ओवी माझ्या आईच्या आयुष्यात ना खूप प्रॉब्लेम्स असतात बघ, म्हणून तिनेच दिवा लावायला हवा ना. या घरातल्या कुणाकडे ही माझी तक्रार केलीस तर काय होईल हे माहिती आहे ना तुला? माझ्या बाबाचा जीव जाईल, मग तो परत कधीच भेटणार नाही. माझ्या पण बाबाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपवायला त्यानेच दिवा लावायला हवा. राईट? एकदम राईट. तू चांगली आयडिया दिलीस बघ. मी बाबाला तयार करते. ठीक आहे चल माझ्या बरोबर. मी तुझ्या आणि आईची भेट घालून देत असतो बघ. नाही मी नाही येऊ शकणार. का? बाबांनी सांगितले गाडीपासून लांब नाही जायचं. मी प्रॉमिस केले. ते प्रॉमिस तोडायचं नसतं. ठीक आहे मी मंदिरात जातो. तू सुपर हिरो घेऊनच भेट मला. बाय. अबीर, अबीर. आलो आलो आलो. अबीर काय तू पण कुठे गेला होता साथ सोडून? पुन्हा असं गेलंस ना तर माहितीये रट्टे देशील ते तर देच, पण माझं पण एक ऐकावं लागेल बघ तुला. तू ऐकतोस माझं? सॉरी ना सॉरी, पण तुला हे ऐकावंच लागेल. मला आम्हाजीने सांगितलं असतं बघ, आजच्या दिवशी जो कोणी डोळ्यांवर पट्टी बांधून एकही शब्द न बोलता विठोबाच्या चरणीचा दिवा लावेल, त्याच्या आयुष्यातले सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन जातील. हे पण कायमचं. आणि त्यांचे सगळे इच्छा पूर्ण होतील बघ. जर तू तो दिवा लावलास तर तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. मग मला काही टेन्शनच नाही. अगदी मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलास. एवढी काळजी करतोस माझी? करावीच लागेल. आई तू टेन्शन नको घेऊस बघ. मी मोठा होऊन त्या सुपर हिरो सारखे तुझे रक्षा करेल बघ. करशील हो करशील. बर चल तयार होत असतो बघ तू. चल लवकर. तयार? इथे कसं आणि कुठे तयार होणार? या आबिरने सगळं जुगाड केलेलं असतं बघ. चल माझ्या मागे चल चल. वीर देवा आज काय येतो कौल देऊन टाक म्हणतो मी. चला व्यंकटेशराव तयार होऊया.
काय चाललंय तुझं हे खूळ कोणी डोक्यात टाकलं तुझ्या? बोलायचं नाही. माझा फ्रेंड अबीर आहे ना, त्याने मला सांगितलं. तो म्हणत होता की मोठी यथा असते. येता नाही का प्रथा असेल? हा तेच ना. हे बघ, ती प्रथा या गावातल्या लोकांसाठी असते. मी का करू? माझी इच्छा. मी तुझी प्रिन्सेस आहे ना. तू प्रिन्सेस नाही ऐकणार? ठीक आहे, नको ऐकू आणि माझ्याशी बोलू पण नकोस. सारंग सर, मला असं वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रिन्सेसचं ऐकावंच लागणार. अरे ठीक आहे, बांधतो पट्टी. पण त्याच्यासाठी तुला रेडी व्हायला लागेल. काय मग ओवी, हॅपी ना आता? खूप खुश. पण तुला पण रेडी व्हायला लागेल. मला मला काय तयार व्हायचंय? आई, काय भारी दिसून राहिलीस ग तू या साडीवर. आणि हो आई, बिलकुल म्हणजे बिलकुल बोलायचं नाही. आणि हो, आज फक्त माझं आणि माझंच ऐकायचं, हो ना? बस इथे, बस बस. तो चष्मा काढ ना, का त्याच्यावरच भांडू पट्टी काढ. बाबा, आता बोलायचं नाही हा. बाबा थांब, आपण तुला पट्टी बांधूया. सुशीला काकू, पट्टी बांध ना. दिसत नाहीये ना? चल आता जाऊ. बिलकुल बोलायचं ना. हा, हळूने चल.